नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्पर्धा परीक्षा नॉलेज या यूट्यूब चॅनल आपलं स्वागत आहे. जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा, जेणेकरून नवनवीन व्हिडिओचे अपडेट तुमच्यापर्यंत लवकर पोहोचतील. आज आपण चक्रवाढ व्याज म्हणजेच कंपाऊंड इंटरेस्ट या प्रकरणाचा अभ्यास करणार आहोत. मागील प्रकरणात आपण सरळ व्याज पाहिलं होतं. जर तो व्हिडिओ तुम्हाला पाहिजे असेल तर प्लेलिस्टमध्ये जातो, तुम्हाला मिळून जाईल. आज आपण चक्रवाढ व्याज या प्रकरणाचा अभ्यास करणार आहोत. तर पहिलं उदाहरण आहे, दशादशे 10% दराने 20,000 रुपयांचे 3 वर्षाचे चक्रवाढ व्याज काढा. दशादशे 10% दराने 20,000 रुपयांचे 3 वर्षाचे चक्रवाढ व्याज काढा असं म्हटलेलं आहे. तर इथे आपल्याला 20,000 रुपये दिलेले आहेत, ते मी लिहून घेते. 20,000 आणि दर दिलेला आहे 10%. 10%च म्हणजेच छेदिले 100 करावं लागेल. हा शून्य गेला, हा गेला, तर उरले 2,000 रुपये. आणि हेच झालं आपलं पहिल्या वर्षाचं व्याज. पहिल्या वर्षाचे व्याज. तर आता त्यांनी म्हटलंय चक्रवाढ व्याज काढा, म्हणजेच चक्रवाढ व्याज म्हणजेच व्याजावर व्याज लागले. मग व्याजावर व्याज लागले म्हणून आपल्याला काय करावं लागेल, आता दुसऱ्या वर्षाची मुद्दल काढण्यासाठी मुद्दल अधिक व्याज करावं लागेल. तर मुद्दल ही आली तुमची मुद्दल आणि हे आलं तुमचं पहिल्या वर्षाचं व्याज, आणि ह्या दोघांची जर बेरीज केली तर आपल्याला दुसऱ्या वर्षाची मुद्दल मिळून जाईल. तर 2,000 आणि अधिक 200 जर केले तर आपल्याला 20,000 मुद्दल आणि अधिक हे जे व्याज आलेलं आहे पहिल्या वर्षाचं, त्या दोघांची जर बेरीज केली तर आपल्याला दुसऱ्या वर्षाची मुद्दल मिळून जाईल. तर इथे मी लिहिते 20,000 मुद्दल अधिक जे 2,000 व्याज आलेला आहे, या दोघांची जर बेरीज केली तर आपल्याला 22,000 ही आपल्याला मुद्दल मिळून जाईल. आणि ही आहे दुसऱ्या वर्षाची मुद्दल. तर आपण दुसऱ्या वर्षाचं व्याज काढून घेऊ. 22,000 गुणिले दर तोच राहील 10%, म्हणून 10/100. तर उत्तर येईल तुम्हाला 2200 रुपये. आणि हे झालं तुमचं दुसऱ्या वर्षाचं व्याज. तर आता पुन्हा व्याजावर व्याज लागलं. मग व्याजावर व्याज लागलं आणि आता आपल्याला तिसऱ्या वर्षाची मुद्दल काढावी लागेल. मग तिसऱ्या वर्षाची मुद्दल काढण्यासाठी पुन्हा मुद्दल आणि व्याज यांना आपल्याला अधिक करावं लागेल. तर मुद्दल आता घ्यायची आहे आपल्याला इथे 22,000. ही 22,000 मुद्दल अधिक हे जे 2200 रुपये व्याज आलेलं आहे ते, म्हणून 22,000 मुद्दल अधिक 2200 रुपयाचं व्याज बरोबर 24,200. आणि ही झाली आपली तिसऱ्या वर्षाची मुद्दल. तर आपण आता तिसऱ्या वर्षाचं व्याज काढून घेऊ. 24,200 आणि दर तोच 10% छेदिले 100. शून्य कॅन्सल करा, तुम्हाला 420 हे तिसऱ्या वर्षाचं व्याज मिळेल. तिसऱ्या वर्षाचे व्याज. आता हे तीनही वर्षांचे व्याज आपण अधिक करून घेऊ. पहिल्या वर्षाचं आलेलं आहे 2,000, दुसऱ्या वर्षाचं आहे 2200, तिसऱ्या वर्षाचं आहे 2,420. यांची जर बेरीज केली 0, 2, 4, 2, 6 बेत्रिक 6 म्हणजे 6,620 हे आपलं आलं चक्रवाढ व्याज. तर काय केलं मित्रांनो, आपल्याकडे 20,000 होते ते घेतले आणि दर दिलेला होता 10%, म्हणून 10/100 केलं तर हे आलं 2,000. हे आलं आपलं पहिल्या वर्षाचं व्याज. तर व्याजावर व्याज लागलेलं आहे म्हणून आपल्याला आता पुढे मुद्दल काढावी लागेल दुसऱ्या वर्षाची. तर दुसऱ्या वर्षाची मुद्दल काढण्यासाठी मुद्दल आणि व्याज या दोघांची बेरीज करावी लागेल. तर मुद्दल आहे आपल्याकडे 20,000 आणि व्याज आहे 2,000. तर आपलं 22,000 ही झाली मुद्दल दुसऱ्या वर्षासाठीची. आता दुसऱ्या वर्षासाठीची मुद्दल आलेली आहे, तिच्यात आपल्याला पुन्हा व्याज काढायचं आहे, म्हणून ह्याच 22,000ला दराने भाग दिला, बरोबर हे आलं दुसऱ्या वर्षाचं व्याज. पुन्हा आता तिसऱ्या वर्षाच्या मुद्दलसाठी आपल्याला मुद्दल आणि व्याज एकत्र करावं लागेल, म्हणजेच 22,000 मुद्दल, यामध्ये आपण हे 2200 रुपयाचं व्याज एकत्र केलं तर 24,200 ही झाली तिसऱ्या वर्षाची मुद्दल. आणि 24,200लाच दराने भाग दिला, 10/100 म्हणजेच 2,420 हे आलं तिसऱ्या वर्षाचं व्याज. तीनही वर्षांचे व्याज अधिक केले तर तुम्हाला चक्रवाढ 3 वर्षांचं मिळून जाईल. पुढील उदाहरण पाहूया. दशादशे 10% दराने 5,000 रुपयांचे 2 वर्ष 146 दिवसांचे चक्रवाढ व्याज काढा. इथे 2 वर्ष 146 दिवसांचं चक्रवाढ व्याज विचारलेलं आहे आणि मुद्दल दिलेली आहे 5,000 आणि दर आहे 10%. 0 कॅन्सल करा, 500 रुपये मिळून जातील. आणि हे जे 500 रुपये आहे ते आहे आपलं पहिल्या वर्षाचं व्याज.
पहिल्या वर्षाचे व्याज. आता व्याजावर व्याज लागलं म्हणून आपल्याला मुद्दल अधिक व्याज केलं तर दुसऱ्या वर्षाची मुद्दल मिळून जाईल. तर मुद्दल आहे पहिल्या वर्षाची 5,000 आणि व्याज आहे 500 रुपये. यांची जर बेरीज केली तर आपल्याला 5,500 ही दुसऱ्या वर्षाची मुद्दल मिळून जाईल. आता दुसऱ्या वर्षाचं व्याज काढण्यासाठी ह्याच 5,500ला 10% दराने, दर तोच आहे म्हणून सेम राहील, हे कॅन्सल करा, तुम्हाला 550 हे दुसऱ्या वर्षाचं व्याज मिळून जाईल. आता पुन्हा व्याजावर, आता इथे म्हटलेलं आहे 2 वर्ष 146 दिवस, म्हणजे 2 वर्ष 146 दिवस दिलेले आहेत म्हणून आपल्याला तिसऱ्या वर्षाचं व्याज देखील काढावं लागेल. तर आता तिसऱ्या वर्षाची मुद्दल येण्यासाठी आपल्याला हे जे मुद्दल आहे 5,500 आणि अधिक व्याज 550 यांची बेरीज करावी लागेल. 5,500 अधिक 550 बरोबर येईल 6,050 आणि ही झाली तुमची तिसऱ्या वर्षाची मुद्दल. आता आपल्याला तिसऱ्या वर्षाचा व्याज काढायचा आहे म्हणून 6,050 गुणिले 10/100 तर 605 हे येईल आपलं तिसऱ्या वर्षाचं व्याज. तिसऱ्या वर्षाचं व्याज. तर आता त्यांनी सांगितलंय की हे तिसऱ्या वर्षाचं व्याज अजून येणार नाही, कारण आपल्याला त्यांनी म्हटलंय 146 दिवस, पुढे 2 वर्ष आणि 146 दिवस म्हटलेलं होतं म्हणून आता इथे हे जे 146 दिवस आहे ते आपल्याला अधिक करावे लागतील. तर हे 605 गुणिले हे जे 146 दिवस आहे ते गुणाकारात घ्या आणि वर्षाचे 365 दिवस असतात म्हणून ते खाली 365 ने त्याला भाग द्या. तर याने जर याला भाग दिलं तर 2.5 येईल. 600 दिले 2.5 बरोबर 242 आणि हे झालं आपलं तिसऱ्या वर्षाचं व्याज. आता हे जे 1, 2, 3 तिघही व्याज आहेत पहिलं, दुसरं, तिसऱ्या वर्षाचे, त्यांची आपण बेरीज करून घेऊ. 500 अधिक 550 आणि अधिक हा 242. 5 आणि 4 9, 5 आणि 5 10 2 12. तर हे आलं आपलं 2 वर्षे 146 दिवसांचं व्याज. काय केलं मित्रांनो, आपल्याकडे 5,000 होते आणि दर होता 10%, तर ते सॉल्व्ह केलं तर आपल्याला पहिल्या वर्षाचं व्याज मिळालं. आता दुसऱ्या वर्षाचं व्याज काढण्यासाठी आपल्याला आता मुद्दल आणि व्याज एकत्र करावं लागेल. तर 5,000 अधिक 500 केले तर ही दुसऱ्या वर्षाची मुद्दल आली आणि त्याच मुद्दलीवर आता आपण 10% दराने 550 रुपयाचं व्याज काढलं. पुन्हा 146 दिवस म्हटलेला आहे म्हणजे आपल्याला अजून एकदा काढावं लागेल. तर ही 5,500 रक्कम अधिक 550 व्याज बरोबर 6,050 ही आली तिसऱ्या वर्षाची मुद्दल. आता त्याच मुदलीवर आपण 10% दराने व्याज आणलं 605 रुपये, पण आपल्याला 146 दिवस दिलेले होते म्हणून 146 गुणिले केला, जे दिलं 365 वर्षाचे दिवस असतात म्हणून ते घेतले. 242 रुपये व्याज आलं. तिघही एकत्र केले तर 1,292 रुपये आपल्याला 2 वर्ष 146 दिवसांचं चक्रवाढ व्याज मिळेल. पुढील उदाहरण पाहूया. 10/12 दराने 900 रुपयांचे 2 वर्षाचे चक्रवाढ व्याज आणि सरळ व्याज यात किती अंतर पडेल? तर 12 दराने 900 रुपयांचे 2 वर्षाचे चक्रवाढ व्याज आणि सरळ व्याज यात किती रुपये अंतर पडेल असं विचारलेलं आहे. तर 900 रुपये आपल्याकडे दिलेले आहेत आणि इथे म्हटले की 12 दराने, तर दर याला आपण गुणाकारात नेऊ. 12 दिले 100, दर नेहमी शेकडेवारीत असतो म्हणून दिले 100. त्यानंतरून 2 वर्ष म्हटलेलं आहे म्हणून इथून 2दा आपण ते गुणाकारात करूया. हे 0 कॅन्सल होऊन जातील. 12 अष्टोसे म्हणजे 108 गुणिले 12 दिले 100. 108 गुणिले 12 केले तर 1296 आणि दिले 100. तर इथे 2 घरानंतर पॉईंट लागेल म्हणजे 12.96 इतकं हे अंतर पडेल. पुढील उदाहरण पाहूया. 10/12 दराने एका रकमेचे 2 वर्षाचे सरळ व्याज व चक्रवाढ वाढ या 14 रुपये 40 पैसे अंतर पडते, तर ती रक्कम कोणती? 10/12 दराने एका रकमेचे 2 वर्षाचे सरळ व्याज व चक्रवाढ व्याज या 14 रुपये आणि 40 पैशाचे अंतर पडते, तर ती रक्कम कोणती असं विचारलंय. 12% दर आहे म्हणून इथे मी 12% लिहिते आणि पुढे म्हटलंय त्यांनी 40 रुपये आणि 14 रुपये 40 पैशाचं अंतर पडतं म्हणून इथे मी लिहिते 14 रुपये 40 पैसे. तर दर बरोबर 14 रुपये 40 पैसे. आता ह्या टक्केवारीच्या खाली लिहून घेऊ 100% आणि रक्कम माहीत नाही म्हणून ती x म्हणू. तर 12 गुणिले x तिरकस गुणाकार करूया. 100 गुणिले 14.40 तर x बरोबर 100 गुणिले 14.40
छेदिले 12, 12ने जर याला भाग दिला तर 1.2 आणि 100 गुणिले 1.2 बरोबर 120 आणि हेच झालं आपलं पहिल्या वर्षाचं व्याज. पहिल्या वर्षाचं व्याज. आता 12% असताना आपल्याला व्याज मिळालेलं आहे 120 रुपये. तर 100% असताना किती? तर आपण इथे करूया 12 गुणिले x आणि 120 गुणिले 100. तर x बरोबर 120 गुणिले 100 छेदिले 12, 12 भाग द्या, 12 1 12 0, 10 गुणिले 100 होतात 1000 रुपये आणि ही झाली आपली रक्कम. काय केलं? 12% दराने सरळ व्याज आणि चक्रवाढ व्याज यांच्यात 14 रुपये 40 पैशाचा फरक होता. टक्केवारीची खाली टक्केवारी लिहिली, ते रक्कम माहीत नव्हती म्हणून x घेतली. तिरकस गुणाकार केलं, 120 रुपये पहिल्या वर्षाचं व्याज आलं. तर 12% असताना 120 रुपये व्याज मिळत होतं. 100% असताना किती? तिरकस गुणाकार करा, 1000 रुपये मुद्दल तुम्हाला मिळून जाईल. पुढील उदाहरण पाहूया. कोणत्या चक्रवाढ व्याजाच्या दराने एका रकमेची 3 वर्षात 8 पट रक्कम होईल? तर कोणत्या चक्रवाढ व्याजाच्या दराने एका रकमेची 3 वर्षात 8 पट रक्कम होईल असं विचारले. याच्यासाठी आपल्याकडे एक सूत्र आहे, दर बरोबर पट 1/t वजा 1 गुणिले 100. तर इथे आपल्याला पट दिलेली आहे 8 पट, म्हणून इथे घेऊया 8 आणि 1/t म्हणजेच आपल्याला घ्यायचं आहे वर्ष, 3 वजा 1 गुणिले 100. तर हे सॉल्व केलं तर 2 वजा 1 गुणिले 100, 2त 1 गेला 1 गुणिले 100 बरोबर 100%. ही आली रक्कम. आता पुढील वर्षात पाहूया, पुढील एक्झाम्पल पाहूया. एका रकमेचे पहिल्या वर्षाचे चक्रवाढ व्याज 25 रुपये व दुसऱ्या वर्षाचे चक्रवाढ व्याज यात 26 रुपये 50 पैसे आहे. तर दशादशी व्याजाचा दर किती? पहिल्या वर्षाचे व्याज 25 आणि दुसऱ्या वर्षाचे चक्रवाढ व्याज आहे 26 रुपये 50 पैसे. तर दशादशी व्याजाचा दर विचारलेला आहे. तर आपण चक्रवाढ व्याजातला जो काही फरक आहे तो काढून घेऊ. चक्रवाढ व्याज फरक बरोबर 25 वजा हे जे 26 रुपये 50 पैसे आहे, तर यांचा जर फरक काढला तर यांच्यातनं 25 मधून 26 वज केला तर 1.50 पैसे. आता 1.50लाच आपण 100ने गुणूया आणि छेदिले आपल्याला घ्यायचं असतं, जो पहिलं व्याज असतं ते घ्यायचं असतं. काय केलं? 1.50 गुणिले 100 आणि पहिलं व्याज घेतलं. 25 ने याला भाग द्या, 25 चोक 100, 1.50 गुणिले 4 केलं तर तुम्हाला 6% दर मिळून जाईल. काय केलं? पहिले चक्रवाढ व्याज होतं दोघांचं, पहिल्या वर्षाचं आणि दुसऱ्या वर्षाचा, त्यातला फरक काढला, त्याला गुणिले 100 केलं आणि पहिलं व्याज घेतलं तर 6% दर मिळून जाईल. पुढील उदाहरण पाहूया. एका रकमेचे 2 व 4 वर्षाचे चक्रवाढ व्याज अनुक्रमे 6,690 व 10,035 रुपये आहे. तर ती रक्कम कोणती? तर रक्कम बरोबर हे जे चक्रवाढ व्याज आहे दोघांचं ते आपण गुणाकारात घेऊया. 6,690 छेदिले गुणिले 10,035, जे पहिला 2 वर्षाचं जे चक्रवाढ व्याज होतं 6,690 याचा 2दा गुणाकार करायचा आहे आपल्याला, 6,690 आणि छेदिले जे 4 वर्षाचे चक्रवाढ व्याज आहे ते इथे लिहून घ्यायचं आहे. काय करायचं? 2 वर्षाच्या चक्रवाढ व्याज यांचा दोघांचा गुणाकार छेदिले 4 वर्षाचे चक्रवाढ व्याज घ्यायचं आहे आणि हे जर तुम्ही सॉल्व केलं तर उत्तर तुम्हाला 4,460 ही रक्कम मिळून जाईल. पुढील उदाहरण पाहूया. एका रकमेचे 2 वर्षाचे सरळ व्याज 162 रुपये आणि चक्रवाढ व्याज 169.29 रुपये आहे. तर दशादशी व्याजाचा दर किती? तर 2 वर्षाचे सरळ व्याज आपल्याला दिलेलं आहे. 2 वर्षाचे सरळ व्याज 162. तर एका वर्षाचे सरळ व्याज किती येईल? एका वर्षाचे सरळ व्याज, तर यालाच आपण 162 ने 2ला भाग दिला तर आपल्याला एका वर्षाचे सरळ व्याज 81 मिळून जाईल. तर त्यांनी म्हटलंय की 2 वर्षाचे सरळ व्याज आणि चक्रवाढ व्याज 2 वर्षाचे सरळ व्याज 162 आणि चक्रवाढ व्याज 169.29 आहे. तर या दोघातला आपण फरक काढून घेऊ.
169.29 आणि 162 आणि यांची आपण वजाबाकी करून घेऊ तर 169 म्हणून 162 गेले 7.29 रुपये होता, 7.29 रुपये. आणि आपल्याला विचारलं व्याजाचा दर, मग दर बरोबर आपल्याला आता इथे जे हे आलेलं व्याज म्हणजे 7.29 गुणिले 100 आणि छेदिले 81 रुपये यांचं आपल्याला हे करायचं आहे. तर इथे जर आपण याने जर 100ने गुणलं तर हा 729 होईल आणि पॉईंट निघून जाईल म्हणजेच, आणि छेदिले 81 याला 9ने भाग जातो म्हणून 9% हा आपला दर आला. काय केलं, 2 वर्षाचं सरळ व्याज होतं 162, तर 1 वर्षाचं सरळ व्याज काढलं, 162 छेदिले 2 केले 81 आलं. सरळ व्याज आणि चक्रवाढ व्याज यातला आपण फरक काढून घेतला, तो फरक गुणिले 100 केला आणि छेदिले जेव्हा 1 वर्षाचं सरळ व्याज आलेलं होतं ते घेतलं तर 9% दर आपल्याला मिळून जाईल. पुढील उदाहरण पाहूया. शेवटचं एक्झाम्पल आहे, दसादशी काही दराने 3 वर्षासाठी रक्कम बँकेत ठेवली. जर ती 4% अधिक दराने ठेवली असती तर पूर्वीपेक्षा 600 रुपये अधिक सरळ व्याज मिळाले असते, तर ती रक्कम कोणती? तर दसादशी काही दराने 3 वर्षांसाठी रक्कम बँकेत ठेवली आणि जर ती 4% अधिक दराने ठेवली असती तर पूर्वीपेक्षा 600 रुपये अधिक व्याज मिळालं असतं, तर ती रक्कम कोणती असं विचारलेलं आहे. तर इथे आपल्याला म्हटलेलं आहे 600 रुपये अधिक व्याज मिळालं असतं म्हणजे 600 रुपये व्याज गुणिले 100 छेदिले जो कालावधी आहे 3 वर्षांचा तो आणि गुणिले दर, तर 6000 छेदिले 12, 12×5 आणि हे पुढचे 2 शून्य, तर 500 रुपये रक्कम आपल्याला मिळाली असती. काय केलं, 600 रुपये व्याज गुणिले 100 छेदिले जो वर्षांचा कालावधी तो गुणिले दर केला तर 500 रुपये रक्कम मिळाली. अशा प्रकारे आपण चक्रवाढ व्याजवरचे एक्झाम्पल पाहिलेले आहे. जर व्हिडिओ आवडला तर प्लीज लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.